हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये। बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला। बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आपण आता चाललो आहे। पूजेचं सर्व साहित्यही घेतलं आहे। तिथे जाऊन आपल्याला पूजा आणि आरती करायची आहे। घरी बाप्पांची आरती करून घेतली। ज्यावेळेला आपण बाप्पा उठवतो त्यावेळेला आरती करून सर्व प्रसाद वगैरे वाटप करून आता आपण 4 व्हीलरमध्ये सर्व चाललो आहे बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी। आपल्या घरापासून अगदी अर्ध्याशे तासाच्या अंतरावर एक नदी आहे, तिथे बाप्पांचं आपल्याला विसर्जन करायचं आहे। मुलांनी शाडू मातीचे गणपती बनवलेले होते, त्यांचंही आपल्याला ह्या मोठ्या बाप्पांसोबत विसर्जन करायचं आहे। तो बघा, तो मानसीचा गणपती आणि हा आहे प्रतीक दादाचा गणपती। त्यांनी छान अशी प्रयत्न केला आहे गणपती बाप्पा छान छान बनवण्याचा, त्यांना कलरही दिला होता। चौकडे स्वच्छ वातावरण झालेलं आहे, सर्वीकडे हिरवळ आहे, जवळच नदी आहे। त्या नदी तीरी जायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी। दुपारच्या वेळेस येण्याचं जरा टाळलं, कारण त्यावेळेला जास्ती ऊनही होतं आणि इथं गर्दी पण खूप होती, त्यामुळे आम्ही आता संध्याकाळच्या वेळेला आलेलो आहे। इथे नदी तीरी पोहोचला आपण आता। इथे बाप्पांची आपण आरती वगैरे करू। बाप्पांना विसर्जित करायच्या वेळेला जरा मनातून दुःखही होतं, पण बाप्पांना ज्याप्रमाणे आपण आणताना आनंद वातावरणात आणतो त्याचप्रमाणे बाप्पांना विसर्जन करायच्या वेळी ही आनंदातच त्यांचं विसर्जन करायचं। ठिकठिकाणून बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी भरपूर अशी गर्दी जमा झालेली, इकडे आजूबाजूला गाड्याही जमा झालेल्या आहे। आता बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी सर्व बाप्पांची आरती वगैरे करताय। आपणही आता इथे गाडी पार्क करू आणि बाप्पांची आरती करूया। आभाळ भरले होते तू येताना, आता डोळे भरून आले तू जाताना। काही चुकलं असेल तर माफ कर, पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पांसोबत आपण थोडेसे फोटो काढले सर्वांनीच, आणि घरून आपण प्रसाद बनवून आणलेला आहे, मोदकही बनवून आणलेले आहे आणि पूजेचं सर्व साहित्य आणलं। इथे गणपती बाप्पा ठेवले आणि त्यांची पूजा केली, सर्व फुलं हार वाहिले त्यांना। नदीचं पाणी अगदी स्वच्छ आहे, चौबाजूचं वातावरण अगदी प्रसन्न आहे, स्वच्छ अगदी। इथे आजूबाजूला सर्वच गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जमलेले आहे। एक मोठं मंडळही आलेलं होतं, तिथला मोठा गणपतीची आरती चालू होती, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करावं लागतंय, कारण त्यांनी डीजेवर आरती लावलेली होती। हे बघा, इथे आरती चालू आहे मंडळाची आणि आपल्याला ह्या नदीमध्ये बाप्पांचं विसर्जन करायचं आहे। आपण आता आरती पेटवून घेऊया। तशी हवा भरपूर आहे, त्याच्यामुळे आरती पेटवायला जरासा अडचण येते, पण आजूबाजूला थोडेसे असे हात लावून आम्ही आरती पेटवून घेतली आणि आता आपण आरतीला सुरुवात करूया। घालील लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे वाळीन तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या गणं तमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसिद्धेना उदात्त भावा प्रकृती स्वभावा, करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणानि समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। पुढच्या वर्षी लवकर या। मानसी आता बाप्पांना घेऊन जय आणि प्रतीककडे चालली आहे। ते दोघं बाप्पांचं विसर्जन करणार आहे। अगदी आनंदी वातावरणामध्ये बाप्पांचं विसर्जन करायचं आहे। बाप्पांना असं पाण्यामध्ये बुडवून 5 वेळेला वरती काढून आणि मग नंतर विसर्जन करण्यासाठी घेऊन जायचं आहे। तर जय 5 वेळा बाप्पांना पाण्यामध्ये बुडवून वरती काढतो आहे आणि मग नंतर आता तो बाप्पांना विसर्जन करण्यासाठी नाचत नाचत अगदी घेऊन चालला आहे। बाप्पा सर्वांच्याच इच्छा पूर्ण करो, सर्वांना सुख समृद्धी
आरोग्य लाभो ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना करून बाप्पांचं आपण आता विसर्जन करूया। तुम्हाला माझा हा बाप्पांच्या विसर्जनाचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय।